ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते रविराजपासून. तर आता इथे रविराज बघायला आलेलं असतं बघा प्रेक्षक हो अर्जुनला. आणि अर्जुन आता इथे हॉस्पिटलमध्ये असतो आणि त्याला डॉक्टर ट्रीट करत असतात. तर आता खूप जखमा झालेल्या असतात अर्जुनला आणि डॉक्टर सगळं ट्रीट करत असतात बघा प्रेक्षक हो. अर्जुनला खूप वेदना होत असतात परंतु तो सहन करत असतो. चैतन्य असं म्हणतो आता इथे अर्जुन. तो हॉस्पिटलचे फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला गेलाय असं म्हणतो आता इथे रविराज. तर आता इथे बँडेज वगैरे करतात बघा प्रेक्षक हो अर्जुनला. तर आता तेवढ्यातच कॉल येतो आता इथे रविराजला. सायलीचा फोन आहे असं म्हणतो आता इथे रविराज. सिनियर प्लीज तिला काय सांगू नकोस असं म्हणतो आता इथे अर्जुन. टेन्शन घेईल ती असं म्हणतो आता इथे तो. तर आता इथे रविराज फोन घेतो. तर आता इथे सायली म्हणते यांचा फोन अजूनही लागत नाहीये. तुम्ही घरी कधी येताय? ह्यांचं यश साजरं करण्यासाठी मी काहीतरी गोडाचं करते असं म्हणते आता इथे सायली. तर आता रविराज काहीच बोलत नाही बघा प्रेक्षक हो. कारण अर्जुनने त्याला सांगितलेलं असतं काय सांगू नकोस म्हणून. रविराज काका ऐकू येतंय ना माझा आवाज असं म्हणते आता इथे सायली. नाही नाही ऐकू येतोय असं म्हणतो रविराज. ऐकू येतोय असं म्हणतो रविराज. काय सायली असं म्हणतो रविराज. इथे एक वेगळी डेव्हलपमेंट झालेली आहे त्यामुळे तू काळजी नको करूस, घाबरू नकोस. तसं काय झालंय काका असं म्हणते आता इथे सायली. ह्यांना काय झालंय काय असं म्हणते सायली. काय त्या महिपतला पकडताना दंडाला आणि त्याच्या पाठीला थोडी जखम झाली आहे आणि म्हणून त्याला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय असं म्हणतो आता इथे रविराज. तर आता सायली शॉक होते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायलीच्या हातून फोन खाली पडतो. तेवढ्यातच आता इथे अश्विन, कल्पना आणि पूर्णाजी येतात आणि म्हणतात काय झालं सायली काय झालं. तर आता इथे पूर्णाची म्हणते कल्पना फोन स्पीकरवर टाक. तर आता इथे स्पीकरवर टाकते ती फोन. हॅलो भाऊजी काय झालंय असं म्हणते आता इथे कल्पना. नाही वहिनी अजिबात काळजी करू नका. अर्जुन जरा जखमी झाला होता ना म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं असं म्हणतो रविराज. अरे देवा असं म्हणते आता इथे कल्पना. आणि आता इथे सायलीच्या डोळ्यात अश्रू येतात बघा प्रेक्षक हो. मी जाते हॉस्पिटलला असं म्हणते आता इथे सायली. मी पण हॉस्पिटलमध्ये येते मलाही चैन पडणार नाही इथे असं म्हणते आता इथे पूर्णाची. चालेल चालेल चला पूर्णाई असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे अश्विन म्हणतो पूर्णाई मम्मा काका म्हणालाय ना ठीक आहे अर्जुन म्हणून फार काही सिरियस नाही म्हणून तर मग आपण सगळे जायला नको तिथे असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे रविराज म्हणतो हे बघा माझा ऐका मी आहे इथे असं म्हणतो रविराज. काळजी करण्यासारखं काही नाहीये. खरंच सांगतोय विश्वास आहे ना माझ्यावर असं म्हणतो रविराज. मी आहे इथे बघेन असं म्हणतो तो. ठीक आहे असं म्हणतो तो. ठेवतो फोन असं म्हणून फोन ठेवतो बघा प्रेक्षक हो. तर आता अर्जुनला काय आवडत नाही बघा प्रेक्षक हो हे. आणि सायली बरोबर मी जातो असं म्हणतो अश्विन. आणि तिथे पोचल्यावर मी तुम्हाला कॉल करतो. चल सायली असं म्हणतो आता इथे अश्विन. आणि आता इथे अश्विन घेऊन जातो बघा प्रेक्षक हो सायलीला हॉस्पिटलमध्ये. तर आता इथे प्रार्थना करते कल्पना देवी आई म्हणून. तर आता इथे नागराज बघा प्रेक्षक हो सुमनला बांधून ठेवलेला असतो आणि आता तिची केस पकडतो तो. महिपत पळाला कसा असं म्हणतो नागराज. कडकचून बांधून ठेवलं होतं त्याला. मग पळाला कसा तो असं म्हणतो आता इथे नागराज. तू होती ना इथे त्याच्याबरोबर असं म्हणते आता इथे सुमन. तू सोडवलंय ना त्याला. तू सोडवलं ना त्याला असं म्हणतो आता इथे नागराज. बोल ना सुमन असं म्हणतो आता इथे नागराज. आणि मारतो आता तो फटाफटा बघा प्रेक्षक हो सुमनला. नाही म्हणते असं म्हणतो आता इथे नागराज. पळून गेला तो इथून सापडला तो असं म्हणतो आता इथे नागराज. सोडणार नाही तो मला आता. खून करेल तो माझा. विधवा होशील तू विधवा असं म्हणतो आता इथे नागराज. तुझा नवरा मरेल चालणार आहे का तुला अक्कल आहे का असं म्हणतो तो. शेण भरलाय का शेण. हा तुझ्या डोक्यात शेण भरलाय का असं म्हणतो आता इथे नागराज. महिपतचं बोलणं झालं असेल तर पोलीस कधी इथे येतील. अर्जुन सायली पण इथे येतील असं म्हणतो आता इथे नागराज. तुला इथून दुसरीकडे घेऊन जायला लागणार आहे मला असं म्हणतो नागराज सुमनला. दुसरीकडे असं म्हणतो तो. इथे नाही ठेवू शकत मी तुला असं म्हणतो नागराज. आहो काय करताय असं म्हणते आता इथे सुमन. सोडा. इथून तिथे तिथून इथे फिरायचं नुसतं असं म्हणतो नागराज. सोडा मला असं म्हणते आता इथे सुमन. सोडा मला असं म्हणते ती. एवढं फिरायला माझ्याबरोबर पहिल्यांदाच मिळत असेल ना. चल 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 माझ्यासोबत असं म्हणतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक सुमनला. तर आता इथे सायली येते म्हणते आहो असं म्हणून ती आता इथे अर्जुनला बघते बघा प्रेक्षक रडायला लागते ती खूप सायली आता इथे. आणि आता मिठी मारते ती अर्जुनला. इथे पण लागलंय का असं म्हणते आता इथे सायली. थोडंच खर्चटलं असं म्हणतो आता इथे अर्जुन. जखम कशी आहे तुमची असं म्हणते आता इथे सायली. एक कसं आहे असं सांगत असतो अर्जुन. तर सायली म्हणते गोळी लागली का. तुम्हाला बघेपर्यंत जीवात जीव नव्हतो माझ्या असं म्हणून रडायला लागते ती. तुम्हाला काय झालं असं तर मी काय करणार होते सांगा असं म्हणते सायली. आता कसं वाटतंय तुम्हाला असं म्हणते सायली. बरं वाटतंय ना. सांगा ना काहीतरी बोलत का नाही तुम्ही असं म्हणते आता इथे सायली अर्जुनला. तर आता इथे रविराज चैतन्य बघून खूप खुश असतात बघा प्रेक्षक कारण इथे सायली आणि अर्जुनचं प्रेम दाखवत असतात ना त्यामुळे. तर आता इथे तुम्ही बोलत का नाही म्हटल्यानंतर सायली अर्जुन म्हणतो तू बोलायला तरी दे मी मग सांगेन तुला असं म्हणतो तो. मला काही झालेलं नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. आय एम कम्प्लिटली फाईन आणि लवकर डिस्चार्ज सुद्धा देतील मला. मग घरी जाऊ आणि सगळं बरोबर येईल असं म्हणतो आता ते तो. तर दादा असं म्हणतो आता इथे अश्विन. आणि म्हणतो दादा तुला चक्कर वगैरे नाही आली ना आणि नोशाटिक तर वाटत नाही ना असं म्हणतो अश्विन. म्हणजे उलटीसारखं वगैरे मळमळल्यासारखं वगैरे नाही होतं ना असं म्हणतो आता इथे अश्विन. नाही नाही असं म्हणतो आता इथे अश्विन काही होत नाही आहे. आय एम कम्प्लिटली फाईन असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी जरा डॉक्टरांशी बोलून येतो असं म्हणतो अश्विन. लवकर जा मला घरी जायचं आहे निघून असं म्हणतो अर्जुन. आलोच असं म्हणतो तो. तर आता इथे सायली बघा प्रेक्षक अर्जुनला मिठी मारते. तर आता इथे बाकी सगळे लोक हे सगळं बघत असतात बघा प्रेक्षक. तू मला सांगितलं होतं ना मी
कुठलाही धोका पत्करायचा नाही असं म्हणते आता इथे सायली. तुम्हाला काय झालं असतं तर मी काय करणार होते हो असं म्हणते आता इथे सायली. अर्जुनचा हात हातात घेऊन म्हणत असते बघा प्रेक्षक. तर आता इथे रविराज म्हणतो त्याला काही झालेलं नाही आहे, उलट त्याचा तुला अभिमानच वाटायला हवा असं म्हणतो आता इथे रविराज. आगास त्याच्यामुळेच महिपत पकडला गेला आहे असं म्हणतो आता इथे रविराज. तर सायली बघते बघा प्रेक्षक हो रविराजकडे आणि आता इथे अर्जुनकडे. तर अर्जुन म्हणतो हो सायली वहिनी तू अर्जुनला ना इन ऍक्शन बघायला पाहिजे होतं असं म्हणतो आता इथे चैतन्य पण. म्हणजे महिपतने त्याच्यावर बंदूक रोखली तरी अर्जुन घाबरला नाही. पोलीस पकडेपर्यंत फाईट करत राहिला असं म्हणतो आता इथे चैतन्य. अभिमान तर खूप आहे मला ह्यांचा असं म्हणते आता इथे सायली. शब्दात नाही सांगता येणार असं म्हणते आता इथे ते. आज तुम्ही अशक्य ते शक्य करून दाखवलं असं म्हणते ती. अखेर महिपत पकडला गेलाच असं म्हणतो अर्जुन. आता महिपत सिनियर आणि प्रतिमा हत्याच्या अपघाताचा मास्टर माइंड पण सांगेन असं म्हणतो तो. महिपतला शिक्षा होईनच पण आमच्या अपघाताच्या मास्टर माइंडची 100 सुद्धा आता भरली म्हणून समजा असं म्हणतो आता इथे रविराज बघा प्रेक्षक हो. कोणतीही दयामाया दाखवणार नाहीये मी त्याला. तो आयुष्यातून कसा उठेल ते आता मी बघेन असं म्हणतो तो. तर आता इथे जेल दाखवलं बघा प्रेक्षक आणि ते पोलीस मार मारत असतात महिपतला. तर आता इथे इन्स्पेक्टर सावंत म्हणतात महिपत तू स्वतःहून कबुली दिली होतीस की तू रविराज किल्लेदारांचा अपघात घडवून आणला होतास. त्या गोष्टीचा रेकॉर्डेड पुरावा आहे आमच्याकडे असं म्हणतो होता इथे इन्स्पेक्टर सावंत. बोल असं म्हणतो तो. कुणाच्या सांगण्यावरून केला होतास बोल असं म्हणतो होता इथे इन्स्पेक्टर सावंत. मारा रे असं म्हणतो होता इथे सावंत. तर फार मारतात बघा प्रेक्षक होतो आता इथे महिपतला. महिपत काय बोलतच नाही बघा प्रेक्षक होतो तर गुंडच असतो. त्याला काय फील पण होत नसतं बघा प्रेक्षक हो. ए महिपत शाना असशील ना तर तोंड उघडशील असं म्हणतो होता इथे सावंत. बोल असं म्हणतो होता इथे तो. कोणाच्या सांगण्यावरून केला होतास काय मिळणार होतं तुला कोणी सुपारी दिली होती बोल. मारा रे असं म्हणून मार मारतात बघा प्रेक्षक हो आता इथे पोलीस लोक महिपतला. तर आता इथे प्रियाला दाखवलं बघा प्रेक्षक हो. तर आता अश्विन येतो. तर आता इथे प्रिया म्हणते अश्विन कुठे होतास इतका वेळ. मी तुला कॉलही केला कॉल नाही उचललास असं म्हणते प्रिया. दादाला भेटायला हॉस्पिटलला गेलो होतो असं म्हणतो अश्विन. तर प्रिया म्हणते कसा आहे अर्जुन. नाही म्हणजे फार लागला नाही ना त्याला असं म्हणतो प्रिया. त्याच्या दंडाला मोठी जखम झाली आणि पाठीला सुद्धा होईल बरा उद्यापर्यंत आणि येईल असं म्हणतो अश्विन. मी जरा फ्रेश होऊन येतो असं म्हणतो अश्विन निघून जातो तिथून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रियाच्या डोक्यात विचार येतो. अश्विन सगळ्यांसमोर बरा वागतो मात्र त्याचा राग काही गेला नाही असं म्हणते प्रिया. तो मला सांगणारच नाही महिपतने अर्जुनला काय काय सांगितलं असं म्हणते प्रिया. महिपत नागोबाबद्दल बोलला असेल का असं म्हणते प्रिया. आणि माझ्याबद्दल असं म्हणते ती. आणि आता निघून जाते बघा प्रेक्षक हो प्रिया बाहेर. तर आता इथे रात्र झालेली दाखवलंय. तर आता इथे सगळेजण डिनर करत असतात आणि आता इथे अस्मिताला वाढून देत असते बघा प्रेक्षक हो कल्पना. तर आता अस्मिता म्हणते तुम्हाला किती वेळा सांगितलंय मला जेवणाची जबरदस्ती करू नका असं म्हणते अस्मिता. आता माझ्या घशाखाली घास उतरत नाही त्याला काय करू मी असं म्हणते अस्मिता. आणि त्यामध्ये तुम्ही दोघीही जेवलेला नाही आहात मग एकटी कशी जेवू असं म्हणते अस्मिता. आम्ही नंतर जेवू पण हे बघ तुझं जेवण वेळेवरच व्हायला पाहिजे तसं म्हणते आता इथे कल्पना. तेवढ्यातच आता इथे कॉल येतो बघा प्रेक्षक हो कल्पनाला. सायली असं म्हणते कल्पना. अर्जुन कसं आहे असं म्हणते ती. आता बरे आहेत ते असं म्हणते आता इथे सायली. मी बोलले त्यांच्याशी मी त्यांच्याजवळच बसून आहे असं म्हणते सायली. तर सगळ्यांना बरं वाटतं बघा प्रेक्षक ऐकून. आणि काळजी करण्यासारखं खरंच काही कारण नाही असं म्हणते सायली. उद्या डिस्चार्ज पण मिळेल त्यांना असं म्हणते ती. कल्पना असं म्हणते आता इथे पूर्णाची देवासमोर साखर ठेव. बरं आई मी इथेच थांबते आणि रविराज काका निघालेत. चैतन्य भाऊजी आपल्याच घरी येतील त्यांच्याबरोबर तुम्ही डबा पाठवला तर ते इथे घेऊन येतील असं म्हणते सायली. हो नक्की देते असं म्हणते कल्पना. बरं तर आता फोन ठेवते ती. तेवढ्यातच आता इथे चैतन्य येतो बघा प्रेक्षक हो सुभेदारांच्या घरी. तर आता इथे चैतन्य म्हणतो पंडित अर्जुन यांची जबाबदारी माझ्यावर पडली असं म्हणतो तो. तेव्हा त्यांचा डब्बा कुठे असं म्हणतो आता इथे चैतन्य. तर सगळे हसतात बघा प्रेक्षक हो. तेवढ्याच आता इथे प्रिया आहे त्याने सगळं ऐकायला लागते ती. तर आता इथे पूर्णाची म्हणते चैतन्य तू इतका आनंदी दिसतोयस म्हणजे अर्जुन आता ठणठणीत आहे असं म्हणते पूर्णाची बरोबर ना. तर चैतन्य म्हणतो एकदम फर्स्ट क्लास. अस्मिता आता तरी जेवशील ना असं म्हणते आता इथे पूर्णाची. हो असं म्हणते आता इथे अस्मिता. आता 2 घास जास्त असतील मला असं म्हणते ती. मी डब्बा आणते असं म्हणते आता इथे कल्पना. आणि आज जाते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे प्रेक्षक कॉल येतो चैतन्याला. बोला इन्स्पेक्टर सावंत असं म्हणतो आता इथे चैतन्य. महिपतने काय कन्फ्युज केलं का असं म्हणतो तो. नाही अजून तरी नाही असं म्हणतो आता इथे सावंत. आम्ही त्याला बोलता करण्याचा प्रयत्न करतोय पण तो एक शब्दही बोलायला तयार नाही असं म्हणतो इन्स्पेक्टर. तो काही बोलला तरी मला लगेच कळवा मी आलोच तिथे असं म्हणतो तो. नक्कीच असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर सावंत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया सगळं ऐकत असते. तर आता इथे म्हणजे आता महिपतला पोलीस बोलतं करणार त्याची काय गरज आहे बघ ना. त्या नागोबाला आणि मला फासावरच चढवायला त्याचे हात शुश्वतच असतील. आता काय करू मी असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. कसं थांबू हे असं म्हणते आणि विचार करायला लागते ती. मम्मा असं म्हणून आता इथे अर्जुनला दुखतं बघा प्रेक्षक हो त्याचा दंड. काय झालं तुम्हाला काय हवं होतं का असं म्हणते आता सायली. पाणी हवं होतं असं म्हणतो आता इथे अर्जुन. मग मला सांगायचं ना मी दिलं असतं असं म्हणतो सायली. फोनवर होतीस ना असं म्हणतो अर्जुन. फोन झाला होता तोपर्यंत असं म्हणते आता इथे सायली. आणि डॉक्टरने सांगितलंय ना हालचाल अजिबात करायची नाही म्हणून तुम्ही माझं तर ऐकत नाही निदान डॉक्टरांचं तरी ऐकावं असं म्हणते आता इथे सायली. फक्त पाणीवरून एवढं बोलशील का असं म्हणतो तो. शांत झोपून राहा आणि पाणी प्या असं म्हणते आता इथे सायली. शांत
झोप आणि पाणी पी असं म्हणते आता इथे अर्जुन. दोन्ही एकत्र नाही करू शकत ग मी. तर मी झोपू शकतो नाही तर पाणी पिऊ शकतो, काय करू असं म्हणतो आता तो. थांबा उठा असं म्हणून त्याला बसवते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे सायली त्याला पकडते. तर आता इथे सायली म्हणते पाणी घ्या असं म्हणते आणि आता ती पाणी देते बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्जुनच्या हातामध्ये ती ग्लास देते आणि पाणी पितो. तो फार त्रास होत नाहीये ना असं म्हणते ती, आणि दुसरं काही दुखत नाहीये ना, एवढी काळजी वाटते का माझी असं म्हणतो आता इथे अर्जुन. मग माझ्याशी बोलत का नव्हतीस असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर सायली म्हणते जाऊ द्या ना आता, कशाला परत तो विषय काढताय असं म्हणते आता इथे सायली. कान धरून सारू म्हणू का असं म्हणून कान धरते ती. अगं असं म्हणतो आता इथे अर्जुन. आहो असं म्हणते सायली. आहो सावकाश हो असं म्हणते आता ती बघा प्रेक्षक हो. पण तुम्ही सचिन भाऊजींच्या बाबतीत माझ्यापासून लपवलं हे मला आवडलं नाही असं म्हणते ती. तुम्ही आधीच मला सांगितलं असतं तर कदाचित आम्ही दोघांनी मिळून काहीतरी ठरवून त्यावर काहीतरी बोललो असतो. मग नेहमी असं लपवता ना त्यामुळे प्रॉब्लेम होतो आईला असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक. तू मुलला माहितीये का वाटतं, लग्नात नवऱ्याच्या डोक्यावर अक्षता टाकण्यापेक्षा ना इयरबड्स टाकले पाहिजेत असं म्हणतो तो. आयुष्यभर उपयोगी पडतील ना असं म्हणतो आता इथे अर्जुन. बायको काय, बायको एकच गोष्ट परत 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 तेच बोलत राहते असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे चिडते बघा प्रेक्षक हो सायली आणि त्याचा हात पकडते आता ती आपल्या हातामध्ये. परत परत तेच बोलत राहते कारण तुम्ही माझे आहात, माझ्या हक्काचे आहात आणि माझं तुमच्यावर किती प्रेम आहे हे सांगणारे शब्द कुठल्याच भाषेत नाही आहेत असं म्हणते आता इथे सायली. तुम्ही मैपतला पकडायला गेले होता तेव्हा माझी काय अवस्था झाली होती तुम्हाला काय माहित असं म्हणते सायली. सतत असं वाटत होतं की मी तुम्हाला एकट्याला जायलाच द्यायला नको होतं. मी एकट्या कुठे होतं असं म्हणतो इथे अर्जुन. तू होतेस माझ्यासोबत असं म्हणतो तो. ए बायको तुला सांगू एक गोष्ट असं म्हणतो अर्जुन. ज्या मैपतने माझ्या वर वार केला होता तेव्हा मला फक्त तूच दिसत होतीस असं म्हणतो अर्जुन. तुझं बोलणं ऐकून मी उठलो. तुझा आवाज मला धीर देत होता. खरंच असं वाटत होतं की तू मला सांगतेस उठा उठा, त्या मैपतला सोडू नका, त्याने खूप त्रास दिलायस असं सांगत होते. सिनेर प्रतिमा त्याला किती त्रास झालाय ह्याच्या आठवण करून देत होतीस तू. मी एकटा कुठं होतो, तू आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर तू होतीस माझ्यासोबत आणि राहशील सुद्धा असं म्हणतो तो. तर आता परत दुखायला लागतं त्याला. बघितलं परत दुखलं ना तुम्हाला, सांगितलं होतं ना मी तुम्हाला हातावर ताण येऊ द्यायचं नाही म्हणून, हात सरळ ठेवायचा नाहीये म्हणून. का बरं तुम्ही हात हलवायला जाता, डॉक्टरांना मी आता जाऊन सांगितलं ना ते तुम्हाला चांगलं ओरडतील असं म्हणते सायली. मग कळेल तुम्हाला. एअरबड्स प्लीज कोणीतरी एअरबड्स आणून द्या असं म्हणत होता इथे अर्जुन. तर सायली खूप चिडते बघा प्रेक्षक हो. मग असं म्हणत होता इथे अर्जुन. तर आता इथे मध्यरात्र झालेली असते प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया आणि अश्विन झोपलेले असतात बघा प्रेक्षक हो. आणि प्रिया खूप बेचैन झालेली असते आणि हालत असते ती, तिला झोपतच नसते बघा प्रेक्षक हो. तर आता ती उठून बसते बघा प्रेक्षक हो. मैपत काय काय बरळला असेल, पोलीस आता मला पकडायला येत असेल का, मला फरफटत घेऊन जातील असं म्हणते प्रिया. तर आता ती पाणी पिते बघा प्रेक्षक हो. खूप घाबरलेली असते आता इथे प्रिया. तर आता फोन घेते ती आपला आणि चेक करते. तर आता बघते अश्विन झोपलाय की नाही म्हणून. तर आता इथे प्रिया उभारते बघा प्रेक्षक आणि ती नागराजला कॉल करते. काय झालं असं म्हणतो नागराज, काय व्हायचं बाकी राहिलं असं म्हणते आता इथे प्रिया. पोलिसांनी मैपतला अटक केली, ही न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल असं म्हणते आता इथे प्रिया. काय मान खाली घालून बसलाय की काय असं म्हणते प्रिया. तर आता नागराज म्हणतो आता मी स्वतःला गाडायची वेळ आली असं म्हणतो तो. अहो एवढे कष्ट नका घेऊ, मैपत तुम्हाला असंही गाडणारच आहे असं म्हणते आता इथे प्रिया. बेल वाजली असतील तुमची, आलीच असतील पोलीस तुम्हाला अटक करायला असं म्हणते प्रिया. अर्जुन सायली तरी असतील, मी जेलमध्ये जाणं फिक्स आहे आणि तुमच्या मागे मागे मी सुद्धा येणार. जे माहिती आहे तेच कशाला सांगतेस, मग हातपाय हलवा ना असं म्हणते प्रिया. मैपत तिथे तोंड उघडणार हे असं झालं नाही पाहिजे, तो तोंड उघडायलाच नको पाहिजे, तसं काहीतरी करा असं म्हणते आता इथे प्रिया. साक्षीच्या चाव्या आमच्या हातात जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत मैपत काही करू शकणार नाही असं म्हणतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक हो. तुमच्या आवाजात ना एक पैशाचा कॉन्फिडन्स नाही असं म्हणते प्रिया. ती साक्षी किती दिवस पुरणार आहे आपल्याला हा असं म्हणते आता इथे प्रिया. आम्ही जगाला सांगितलं की साक्षी जिवंत आहे, आपल्याला जेल व्हायची ती होणारच आहे ना असं म्हणतात इथे प्रिया. मैपत कशाला सोडेल आपल्याला असं म्हणते प्रिया. मी ह्यावर काहीतरी सोल्युशन काढेन असं म्हणतो आता इथे नागराज. आणि तू मला परत परत फोन करून टेन्शन देऊ नकोस, उपकार कर माझ्यावर तेवढे असं म्हणतो आता इथे नागराज. ठेव फोन असं म्हणतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक हो. मीच ठेवतो असं म्हणून फोन ठेवतो आता तो प्रियाचा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन आणि सायलीला दाखवले ते दोघेही खूप बोलत असतात बघा प्रेक्षक हो. आणि आता शीर्षक गीतही लावलंय त्यांच्या बोलण्यावरती वगैरे. खूप छान आणि गुड मोमेंट्स दाखवले सायली अर्जुनचे बघा प्रेक्षक. आणि आता त्याची काळजी घेते ती. तर आता इथे जेवण आणते ती अर्जुनचं आणि आता इथे सायली बसते त्याच्या बाजूला. तर आता इथे तो जेवायला जातो. तर आता इथे सायली म्हणते मी भरवते. तर आता इथे सायली बघा प्रेक्षक अर्जुनला भरवते. तर आता इथे तो खातो आणि वा वा असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता त्याला तहान लागते. तर आता इथे सायली जाते पळत पळत पाणी आणण्यासाठी बघा प्रेक्षक. आणि अर्जुनला खूप दुखतही असतं बघा प्रेक्षक हो. आणि त्याला उचकी पण लागते. तर आता बस म्हणतो तो जेवण आणि आता ती ठेवते बघा प्रेक्षक हो जेवण झाल्यामुळे. तर आता गोळ्या आणून देते ती अर्जुनसाठी. तर अर्जुन नाही म्हणत असतो, घ्यावी लागेल गोळी असं म्हणते आता इथे सायली. तर आता देते ती बघा प्रेक्षक गोळ्या आणि आता इथे अर्जुन त्या गोळ्या खातो. तर त्याचं तोंडही पुसते आता इथे सायली. तर आता इथे अर्जुनला झोपवते बघा प्रेक्षक सायली. तर आता इथे सायली जात असते तर तिचा हात पकडतो आणि आता
खेचतो बघा प्रेक्षक हो अर्जुन. अहो काय चाललंय तुमचं? मग म्हणाल की हात दुखेल असं म्हणते सायली. डावा हाताला लागलाय असं म्हणतो आता इथे अर्जुन. उजव्या हाताला काय लागला नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. एकदम परफेक्ट आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि मला ना अहो काय तुमचं असं म्हणते आता इथे सायली. हाय हाय असं म्हणतो आता इथे अर्जुन. काश आता आपण आपल्या बेडरूम मध्ये असतो असं म्हणतो अर्जुन. इथे हॉस्पिटलमध्ये तुझ्या इतकं गोड लाजण्याचा काय उपयोग नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. तुमचा चावटपणा काय जाणार नाही ना असं म्हणते आता इथे सायली. शांत झोपा तुम्ही. आराम करायला सांगितलं डॉक्टरांनी. हवं तर मी तुम्हाला थोपटते असं म्हणते सायली. बेस्ट ऑप्शन असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सावकाश हो असं म्हणते आता इथे सायली. आज आपल्याला खूप मोठं यश मिळालंय बायको असं म्हणतो आता इथे अर्जुन. महिपतला अटक झाली. आता त्या अपघातामागचा मास्टरमाइंड कोण आहे ते सुद्धा लवकरच कळेल असं म्हणतो आता इथे अर्जुन. बायको असं म्हणतो आता इथे अर्जुन. ह्या सगळ्यात तू माझी साथ देशील ना असं म्हणतो आता इथे अर्जुन. माझी साथ तर आयुष्यभरासाठी आहे तुम्हाला आणि माझा स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास आहे. आता झोपा बघू. विश्रांतीची गरज आहे ना तुम्हाला असं म्हणते ती बघा प्रेक्षकांना. झोपटते आता ती अर्जुनला. तर अर्जुन शांतपणे झोपतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली आपल्या विचारत जाते. तर आजचा भाग इथे संपतो. बघूया तरी त्यामध्ये काय येते. मी तुला शेवटचं विचारतोय. तुला सुपारी देणाऱ्या माणसाचं नाव काय असं म्हणतो आता इथे अर्जुन. महिपतला बघा प्रेक्षक हो. बोल असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे नागराज आलेला असतो तर त्याच्याकडे बघतो बघा प्रेक्षक हो महिपत. सुमन कुठे आहे असं म्हणतो आता इथे नागराज. मग अशी काय म्हणत होते सुभेदार साहेब असं म्हणतो आता इथे महिपत. मला सुपारी कोणी दिली त्याचं नाव काय असं म्हणतो आता इथे महिपत. सांग ना असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर तेवढ्यातच इथे नागराज पण समोर असतो बघा प्रेक्षक हो. तर बघा प्रेक्षक हो आजचा भाग इथे संपतो आणि रिकॅप सुद्धा तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.